नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रातवा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील आज एक सुंदरसा लेख आपण सोबत अभ्यासू. उलूक वेळ. घुबडांविषयी बरीचशी माहिती देणारा, लोककथा सांगणारा, त्यांच्याविषयी ज्या दंतकथा चालत आल्या त्याविषयी माहिती देणारा हा लेख. सर लिहितात, वन विभागात नोकरी करू लागल्यापासून माझं घर एकतर गावाबाहेर किंवा रानात अथवा जंगलाशेजारी असे. कित्येकदा ते स्मशानाजवळही असायचं आणि नेमक्या ह्या जागी घुबडांचीही निवासस्थानं असायची. त्यात घुबडांचा काहीच दोष नाही. माणसांनीच तिथं आक्रमण केलं होतं. गेली अनेक वर्ष मी ह्या पक्ष्यांशेजारी राहायला शिकलो. माझी पत्नी सुरुवातीला या घुबडांच्या घुतकाराला, आवाजाला खूप घाबरे, परंतु पुढे तिला या आवाजाचा सराव झाला. आमची मुलगी छाया जन्माला आल्यावर तिनं पहिला आवाज कुठला ऐकला असेल तर घुबडाचा. तिची भीती हळूहळू नाहीशी होण्याची प्रक्रिया मला अजूनही आठवते. ती शाळेत जाऊ लागली तशी खोलीतल्या एका खिडकीजवळ अभ्यास करीत झोपी जाई. मध्येच जाग आली आणि नेमकं घुबडाचं घुक घुक ऐकू आलं की धावत जाऊन आईच्या कुशीमध्ये येऊन झोपे. नंतर रात्रभर ती आपल्या अंथरुणाकडे जात नसे. मी दौऱ्यावर गेलो की ह्या माईलेकी बंगल्यामध्ये एकट्याच असायच्या. सुरुवातीला साऱ्या खिडक्या दरवाजे बंद करून झोपायच्या. तेव्हा घुबडांच्या आवाजाची तीव्रता कमी व्हायची. पण ही मिश्किल घुबडं घराच्या कौलावर अलगद उतरायची. पायांचा थडथड आवाज करीत रात्रभर उंदरांची शिकार करायची. त्या आवाजाचा सराव व्हायला बरेच दिवस लागले. मी मात्र घुबडं माझ्या गतजन्माचे सखे असावेत असा त्यांच्याशी समरस झालो. त्यांच्याबरोबर सहज राहायला शिकलो. नवेगाव बांधला. 15 दिवस सतत धो पाऊस पडे. शुक्ल पक्षाच्या रात्री उजाळ असायच्या. वद्य पक्षातील रात्रीचा अंधार अमावास्या जवळ यायची तसा तसा वाढत जायचा. त्या अंधाराला घुबडांचे डोळे फुटायचे. त्या दाट अंधारातून त्यांचा घुक घुक असा आवाज खोल गाभाऱ्यातून आल्याप्रमाणे येऊ लागे. कित्येकदा त्या मायलेकी गाढ झोपलेल्या असायच्या. मी मात्र जागा असे. त्या गूढ रम्य आवाजाच्या वातावरणात घुबडांचे मला आलेले अनुभव मनामध्ये गर्दी करीत असत. लहानपणापासूनच मी रानातल्या घरात राहत होतो. घराभोवती विशाल वडा पिंपळांची झाडं. घुबडं त्या दिवसात मला कधी दिसली नाहीत. मात्र मध्यरात्रीनंतर घुबडांचा आवाज ऐकून आई अंथरुणात बसलेली असे. या अशुभ आवाजानंतर ती रात्रभर झोपतही नसे. तोंडाने शिव शिव असं पुटपटत ती जागी असे. पहिल्यांदा घुबड पाहिलं ते ढेबेवाडीला. नोकरीचा ओनामा इथूनच चालू झाला. गावाबाहेर एका पुरातन वडाच्या शेजारी माझं निवासस्थान होतं. त्या विशाल वृक्षाच्या ढोलीत एक घुबडांची जोडी राहत होती. वडाच्या झाडाजवळ मला निर्भय असं कधी वाटलं नाही. त्याच्या पारंब्याकडे पाहिलं की अनेक सर्प लोंबत असल्याचा भास होई. त्या कुठं सरळ खाली येत तर कुठे एकमेकींना विळखा घालून खाली पोचत. काही ठिकाणी सर्पिणीच्या पिलावळीसारख्या एखाद्या फांदीतून अनेक पारंब्या अधांतरी लोंबकळत असायच्या. ती अशीच पावसाळी अंधारी रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. मधूनच पावसाचा वेग कमी होई. तेव्हा घुबडांचा घुक घुक आवाज कानावर येई. एकदा झाडावर कसली तरी खळबळ चालू असल्याची सावट ऐकू आली. मी खिडकीतून विजेरीचा प्रकाश झाडावर टाकला तसा अंगावर शहारा आणणारं दृश्य दिसलं. एक नाग फांदीला वेटोळं घालून लोंबत होता. आपल्या अणकुचीदार नखाने घुबड त्याच्या फण्यावर आघात करण्याचा प्रयत्न करीत होतं. मी विजेरी मिटली तसं ते दृश्य अंधारात दिसेनासं झालं. नंतर नांदेड जिल्ह्यातील पैनगंगेच्या सहस्त्रकुंडाला मी पक्षी निरीक्षणासाठी डोंगरांच्या कडेकपारीतून घुबडांची, गरुडांची घरटी शोधत हिंडत होतो. बरोबर माझा टॉमी नावाचा आवडता अल्सेशियन कुत्रा होता. मला अजूनही पैनगंगेकाठची ती उंच अवघड दरड आठवते. त्या दरडीवरील एका कप्पीत घुबडाने घरटं केलं असल्याचं सटवा आंधनं मला सांगितलं होतं.
त्या घरट्याचा फोटो घ्यावा म्हणून मी त्या दरडीवर मोठ्या प्रयत्नाने चढून घरट्यात डोकावून पाहत होतो. एकाएकी माझ्या डोक्यावरील हॅटवर पंखाचा सपकन वार बसला आणि हॅट हवेत उडून नदीच्या प्रवाहात पडून संथपणे वाहू लागली. तोच टॉमीने नदीत उडी घेतली. तोंडात हॅट धरून तो काठावर येत असताना मध्येच पाण्यात गडप झाला. सुसरीने त्याला अलगद पाण्याखाली ओढून सहस्रकुंडातील कपारीत नेलं होतं. हे सारं विस्मयजनक दृश्य पाहत असताना दुसरा आघात माझ्यावर करण्याकरिता घुबड तयारीत होतं. एकीकडे सटवा मला हाका मारून सावध करीत होता, काठावरून हातवारे करून घुबडाला हुसकावत होता. मी सावधगिरीने दरडीवर उभा होतो, नाहीतर त्या कुत्र्याबरोबर मलाही त्या दिवशी जलसमाधी मिळाली असती. नंतर घुबडं ही अशुभ मृत्यूशी संबंधित आणि भयावह म्हणून माझ्या लक्षात राहिली. नवेगावच्या जंगलात मचाणावर बसून पाणझरीवर येणाऱ्या जाणाऱ्या वन्यजीवांचं निरीक्षण करत असताना तिन्ही सांजेला त्या झरीवर हुमा घुबडाची भेट होई. ते अलगद पाण्याजवळच्या फांदीवर येऊन बसलं की साऱ्या पक्षी जगतात खळबळ माजायची. सारी पाखरं पाणझरीवरून पसार व्हायची. संधी प्रकाशात घुबड हळूच पाणझरीच्या काठावर बसून चोच पाण्यात बुडवून पुन्हा ती वर करून घोट घोट पाणी प्यायचं. आकाराने घारी एवढं, परंतु बळकट, तपकिरी गर्द रंग, त्यावर बदामी व काळ्या रंगाचे ठिपके आणि रेघा. डोक्यावर दोन्ही बाजूंना काळ्या पिसांचा एक एक झुपका. हे झुपके शिंगांसारखे. संधी प्रकाशाला कसलं रंगरूप नाही, परंतु त्या प्रकाशात सारी सृष्टी सुंदर दिसू लागते. मी घुबडाचं सौंदर्य पाहिलं ते अशाच एका क्षणी. त्यानंतर मात्र मला कधीही घुबडाची भीती वाटली नाही. एकदा झरीवर बसलो असता जवळून वाघाचा आवाज येत होता. माझ्या सोबतीला असलेल्या माधवराव पाटलांकडे मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं तेव्हा त्यांनी स्मित करून हळू आवाजात सांगितलं, साहेब, हा हुमा घुबडाचा आवाज आहे हो, वाघाचा नव्हे. ह्या हुमा घुबडाचा आणखी एक भाऊबंद आहे. त्याला तपकिरी मत्स्य घुबड म्हणतात. लांबून हे दोघे दिसायला सारखेच, परंतु हुमा घुबडाच्या पायावर पिसं असतात, तर मत्स्य घुबडाचे पाय उघडे असतात. नवेगाव बांधच्या कालव्याचं पाणी कमी झालं की मत्स्य घुबडाची जोडी पाण्यातील मासे मारण्याकरिता काठावरील दगडावर बसलेली अनेकदा आढळे. पुनवेच्या चंद्रप्रकाशात मी त्यांचं निरीक्षण करीत थंडी वाऱ्यामध्ये रात्र रात्र जागलो. कधी रात्री अपरात्री जीपमधून उथळ नदीचं पात्र ओलांडताना एखादं मत्स्य घुबड पात्रातील उंच दगडावर बसलेलं दिसे. आजूबाजूने नितळ पाणी खळखळ वाही. जीपच्या दिव्याच्या झोतात त्या मत्स्य घुबडाचं सुंदर प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असे. ते लगेच डोळे मोडीत दुसरीकडे पाहू लागे. आमची चाहूल लागताच ते उडून दुसऱ्या दगडावर बसे किंवा जवळच्या वडाच्या झाडामध्ये गडप होई. मावळातील गड किल्ले पाहत भटकताना तिन्ही सांजेच्या वेळी गडाच्या बुरुजावर बसून कोठीचं घुबड टकमक बघताना पाहिलंय मी. तशीच ती मला जुन्या उद्ध्वस्त गढीतूनही पाहायला मिळालीत. माकडासारखा तोंडवळा, परंतु तोंडाचा रंग पांढरा. लालू दुर्वे यांचे अँथनी लुईस नावाचे शिकारी मित्र कल्याण नजीकच्या वासुंद्री नावाच्या एका खेड्यामध्ये राहत असत. वस्तीपासून त्यांचं घर दूर रानात होतं. त्या भल्या मोठ्या घरात डिसूजा एकटेच राहत. अविवाहित असल्याने चाकर माणसांशिवाय कुणी घरामध्ये वावरत नसे. घरावर एका विशाल पिंपळ वृक्षाची सावली पडे. मी जेव्हा त्यांना पक्ष्यांविषयी माहिती विचारण्यासाठी गेलो तेव्हा ते घरात एकटेच होते. ते म्हणाले, या घरात इतकी शांतता असते की कोठीच्या घुबडाच्या जोडीने माझ्या घराच्या छपरात घरटं केलं आहे. सध्या मला त्यांची सोबत आहे. तब्येत बरी नसते, दिवसभर अंथरुणावर पडून असतो. दिवसभर त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करून सायंकाळी मी दुर्वेंबरोबर परत कल्याणला आलो. एकदा मालवणला निसर्ग शिबिरात व्याख्यान द्यायला गेलो होतो. चांदण्या रात्री समुद्र किनाऱ्यावरील रुपेरी वाळूतून भटकत असताना एक कुत्रं वाळत घातलेल्या रापणाकडे पाहत सतत भुंकत होतं. जवळ जाऊन पाहतो तो त्या जाळीमध्ये एक मोठं घुबड अडकून बसलेलं दिसलं.
ते पंख फडफडवून सुटण्याचा प्रयत्न करी तसं कुत्रं त्यावर भुंके. शेवटी त्या धडपडीने त्याचा प्राण गेला. ते मत्स्य घुबड होतं. त्याला जाळीतून काढलं, शिबिरावर आणून साऱ्या पक्षीमित्रांना दाखवलं. मराठवाड्यातील माळ रानातील हेमाडपंथी देवळासमोर एक वडाचं झाड होतं. अंधार पडला की त्या झाडावर राहणारं हुमा घुबड हळूच उडत उडत माळ रानावर येई. त्याची छाया आभाळातून झरझर जाताना दिसे. जमिनीवरील उंदराजवळ ते इतकं अलगद उतरे की त्या उंदराला देखील घुबडाचा सुगावा देखील लागत नसे. पंजात पकडलेला उंदीर ते आपल्या घरट्याकडे परत घेऊन जाई. वडाच्या ढोलीमध्ये घुबडांची जोडी बसली की ती माणसाच्या लहान मुलांसारखी वाटतात. ढोलीमध्ये त्यांची पिलं दिवसेंदिवस वाढत असतात. मादी पिलांकरिता भक्ष्य शोधायला गेली की नर ढोलीच्या तोंडाशी किंवा एखाद्या फांदीवर त्यांची राखण करीत बसलेला असतो. अशा वेळी तुम्ही एकटेच त्याच्याकडे पाहत असाल तर ते तुम्हाला अजिबात भीत नाही. उलट डोळे वटारून तेच तुम्हाला भिवविल. दोन्ही खांदे उंचावून तुम्हाला वाकुल्या दाखवेल किंवा तुमच्यावर हल्ला करायला देखील डगमगणार नाही. मासे मारणारं घुबड रात्रीचंच दिसतं. हुमा घुबडाचं मात्र तसं नाही. एकदा मी सिरोंच्या जवळच्या प्राणहिता नदीकाठच्या माळरानात जेरडॉनचा धावी ह्या नामशेष झालेल्या पक्षाच्या शोधामध्ये असताना भर दिवसा नाल्याच्या खोलगट भागामध्ये मला हुमा घुबड दिसलं. ते सरड्याच्या मागावर होतं. उंदीर घुशीप्रमाणे सरडे देखील त्याचं आवडतं भक्ष्य. घुबडाच्या जोडीचं स्वतःचं एक विवक्षित क्षेत्र असतं. त्या क्षेत्राचं ते प्राणपणाने संरक्षण करीत असतात. दुसऱ्या घुबडांचं त्यावर अतिक्रमण होऊ देत नाहीत. माळ रानातून उडताना जिथं त्यांची हद्द संपते तिथून ते पुन्हा आपल्या क्षेत्राकडे वळतात. अशा रीतीने त्यांच्या क्षेत्राच्या चतुःसीमा निश्चित ठरलेल्या असतात. वड, पिंपळ आणि पुरातन आंब्याच्या ढोलीत घुबडाचं निवासस्थान असतं. परंतु अशा अनेक वृक्षसमूहात नेमक्या कुठल्या वृक्षावर त्याचं घरटं आहे हे झाडाखाली जमिनीवर विखुरलेल्या त्याच्या चोचीवाटे पडलेल्या लहान लहान गोळ्यांवरून पॅलेट्सवरून कळतं. पक्षी, उंदीर, घुशी, सर्प आणि सरड्यांचे तुकडे करून घुबडं गिळून टाकतात. ह्या भक्ष्याची तीक्ष्ण हाडं पोटाला इजा होऊ नयेत म्हणून ते त्यावर न पचलेली पिसं व केसांचं आवरण चढवून लहान गोळ्यांच्या रूपामध्ये बाहेर फेकून देतात. अशा अवशेषांवरून घुबडाच्या घरट्याचा मागोवा लागतो. एकदा कोलकातच्या वनविश्रामगृहामध्ये मी मुक्कामाला होतो. पावसाळा संपत आलेला. सिपना नदीच्या पात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा सतत नाद कानावर येत होता. मध्यरात्रीनंतर नदी पलीकडच्या जंगलातून हुमा घुबडाचा आवाज येऊ लागला. त्याचबरोबर तिथली 2-3 कुत्री देखील भुंकत होती. मी खोलीच्या बाहेर आलो. शुक्ल पक्षातील चंद्राचा जिकडे तिकडे प्रकाश पडलेला. मी वरांड्यातून त्या दृश्याकडे पाहत होतो. इतक्यात कुत्र्याचं भुंकणं थांबलं. आता नदी पलीकडूनही कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत. ही कुत्री तर माझ्या समोरच उभी होती. ती देखील आता पुन्हा त्या आवाजाच्या दिशेने ओरडू लागली. पलीकडून येणारा आवाज कुत्र्यांचा नव्हता तर तो हुमा घुबडांचा होता. तो त्या कुत्र्याला चेतावणी देत होता. मेळघाटच्या जंगलामध्ये ठिकठिकाणी वनविश्रामगृह आहेत. कोलकास, तारुबांदा, ढाकणा, कोकटू, बेलकुंड, रंगुबेली, जारिदा, हातरू आणि माखला. बहुतेक नदी काठांवर तर काही उंच ठिकाणी उभी आहेत. बऱ्याच वनविश्रामगृहांशी भुताटकीच्या अद्भुत कथा गुंफलेल्या आहेत. त्यामुळे एकटा अधिकारी तिथे रात्रीच्या मुक्कामाला राहण्याचा धाडस करीत नाही. राहिला तरी त्याला झोप येत नाही. कोकटूच्या मुक्कामात तिथल्या चौकीदाराने मला सांगितलं होतं, मध्यरात्रीनंतर इथली दोरीने बांधलेली घंटा आपोआप वाजू लागते. एकदा इथं मुक्कामाला असताना अशीच घंटा वाजली. मी आणि इतर 2-3 वनरक्षक धावत आलो. पाहतो तर तुम्ही झोपलेला होतात. आम्हाला वाटलं मग घंटा कोणी वाजवली. ही घटना ऐकून मीही अस्वस्थ झालो. वाईट आत्म्याचं अस्तित्व असू शकतं यावर माझा विश्वास आहे. पण माझी संशोधक वृत्ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी ठरवलं की रात्री साऱ्यांनी वनविश्रामगृहात गुपचूप जागत राहायचं. घंटा कधी वाजते याची वाट पाहता पाहता रात्रीचा 2चा प्रहर झाला. इतक्यात घंटा वाजू लागली. आम्ही खिडकीतून डोकावून पाहतो तो चांदण्याच्या प्रकाशात दोरीवर हुमा घुबड बसलेलं दिसलं.
तिथं गवतातील टोळ खाण्यासाठी ते जमिनीवर आलं होतं आणि लगेच दोरीवर बसलं. तशी त्याच्या वजनामुळे घंटा वाजली. घंटा का वाजते हे कळल्यामुळे त्या दिवसापासून तिथलं भीतीचं वातावरण निवळलं. हरिसाल अकोट वनमार्गावर बेलकुंड इथं वनविश्रामगृह आहे. हा 40-50 किलोमीटर लांबीचा रस्ता निर्जन आहे. घनदाट जंगलातून वळण घेत, दऱ्याखोऱ्यातून डोकावत, उंच पहाडांचं दर्शन घडवत हा रस्ता कधी संपतो हे कळतच नाही. बेलकुंड वनविश्रामगृहात रात्रीच्या मुक्कामाला कोणी सहसा थांबतही नाही. बाजूला नदी वाहते. नदीच्या पात्रात अनेक खोल कुंड आहेत. या कुंडाभोवती बेलाची पुष्कळ झाडंही आहेत, म्हणून त्याला बेलकुंड म्हणत असावेत. मला घुबडाच्या शास्त्रीय अभ्यासापेक्षा त्यांच्याविषयीच्या लोकविश्वासाच्या कथा गोळा करायला आवडतात. घुबडाचं दर्शन अशुभ म्हटलं आहे, परंतु ते लक्ष्मीचं वाहनही आहे. त्यांच्या घरट्यात परीस असल्याचंही आदिवासी सांगतात. पाळलेल्या घुबडाला अमावस्येच्या दिवशी दारू पाजल्यानंतर ते काही वेळानं गुप्त धन कुठं आहे हे सांगू लागतं. घुबडाला खडा मारू नये म्हणतात, कारण घुबड तो खडा झेलतं. तो खडा ते घोळून बारीक करतं. तसा खडा मारणारा झिजत राहतो. लहान अर्भकाचे कपडे उघड्यावर सुकायला घालू नये म्हणतात. घातल्यास घुबड ते नदीवर नेऊन खडकावर आपटतं, तसं अर्भकही मृत पावतं. यासाठीच मूल जन्माला आलेल्या घरावर घुबड येऊ नये म्हणून बुजगावणं लावलं जातं. माणसाला इथं झपाटून टाकण्यासारखं काय आहे हे पाहण्याच्या जिज्ञासेने बेलकुंडला मी मध्यरात्रीनंतर पोहोचलो. बरोबर त्या भागातील 2-3 वनकर्मचारी होते. तिथल्या वरांड्यात वेताची खुर्ची टाकून बसलो. माझं लक्ष तिथल्या चौकीदाराने वेधलं. तो उंच, काळा सावळा, किडकिडीत होता. उंची मात्र 6 फुटांपेक्षाही अधिक. पाणी पिण्यासाठी तांब्या फुलपात्र स्टुलावर ठेवून चौकीदार आपल्या घराकडे निघून गेला. त्याचं घरही हाकेच्या अंतरावरच होतं. समोरच थोड्या अंतरावर वनरक्षकाचं निवासस्थान. तिथं माझ्याबरोबर आलेले कर्मचारी गप्पागोष्टी करीत बसले. आजूबाजूला घनदाट जंगल. थंडीचे दिवस म्हणून मी अंगावर ब्लँकेट घेऊन निवांत खुर्चीमध्ये बसलो. जिकडं तिकडं चांदण्यांचा अंधुक प्रकाश पडलेला. इतक्यात बुबो असा खोल, गंभीर, घुमणारा, भेदक, लांब पल्ल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हा आवाज वगळता इतकी विलक्षण शांतता मी कधीही अनुभवली नव्हती. घुबडाचा हा आवाज दूर दरीतून येत होता. वाटत होतं की इथल्या विलक्षण गूढरम्य शांततेचा स्रोतच त्या आवाजाच्या रूपाने वाहत आहे. त्या प्रवाहाने मला दूर दूर विश्वाच्या पोकळीत नेलं. वाटलं की आपण आनंदाच्या डोहात बुडत आहोत. सौंदर्याचा असा सुखद अनुभव यापूर्वी मला कधीही आला नव्हता. अशा अवस्थेत मी किती वेळ होतो कोण जाणे, पण मला जाग आली ती पाखरांच्या किलबिलाटाने. आता उजाडलं होतं. पर्वत, डोंगर, खोरी आणि झाडांचे आकारही दिसत होते. अशी सुंदर सकाळ मी कधीही पाहिली नव्हती. या आनंदातच मी ढाकण्याच्या वनविश्रामगृहाकडे परतलो. जीप चालू झाल्यावर कर्मचारी मला विचारित होते, साहेब तुम्हाला काल रात्री काही दिसलं का? मी गप्पच राहिलो. नंतर मी त्यांना विचारलं, तुम्ही काय पाहिलं? तर ते उत्तरले, एक श्वेतांबरी नदीतल्या कुंडाकडे जाताना पाहिली. मित्रहो, हा लेख सर इथे संपवतात. या लेखावर मी काही भाष्य करण्यापेक्षा तुम्हाला हा लेख कसा वाटला हे जेव्हा मला कळवाल ना, त्यावेळेस या लेखामध्ये ज्या काही दंतकथांच्या संदर्भामध्ये सरांनी वर्णने दिली आहेत ना, ती तुम्ही कितपत आणि कधी ऐकली आहेत, कुठल्या स्वरूपात ऐकली आहेत ते मात्र मला नक्की सांगा. आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.